चला बघा, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण योजना आहे जी भारतीय डाक विभाग राबविण्यात येते, डाक विभागामार्फत। तर त्या योजनेमार्फत 6,000 रुपये प्रतिवर्षी हे मिळणार आहे। तर योजनेचं नाव आहे दीनदयाल स्पर्श योजना। तर ही महत्त्वाची योजना आहे। या योजनेमार्फत विद्यार्थ्यांना हे 6,000 रुपये मिळतात, जे प्रत्येक वर्षी मिळतात। तर त्याच्यामुळे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, काय कागदपत्रे लागणार आहे आणि कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे आणि लास्ट डेट काय आहे, डॉक्युमेंट, हे सर्व आपण सविस्तर यात बघणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन आले असतील चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन लगेच पोहोचून जाईल। तर चला सुरुवात करूया दीनदयाल स्पर्श योजना। तर बघा, पोस्ट विभाग इयत्ता 6वी ते 9वीच्या वर्गातील मुलांना हा पुरस्कार देण्यासाठी दीनदयाल स्पर्श योजना राबविली जाते। ही स्पर्श योजना म्हणजे शिष्यवृत्ती एक प्रकारची स्कॉलरशिप म्हटली तरी चालेल। तर ही योजना अशा विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड हे चांगले आहे आणि ते एक छंद म्हणून फिलाटेली देखील आहे। तर बघा, ज्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड हे चांगले आहे म्हणजे हुशार विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती योजना आहे। वर्षाला 6,000 रुपये हे मिळणार आहे 6वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी दीनदयाल स्पर्श योजना। तर बघा, शिष्यवृत्तीचा उद्देश काय? लहान वयात मुलांमध्ये शाश्वत पद्धतीने फिलाटेला प्रोत्साहन देणे, जे शैक्षणिक अभ्यासक्रमाला बळकटी आणि पूरक बनवण्यासोबतच त्यांना आराम आणि तणावमुक्त करण्यास मदत करू शकेल असा छंद प्रदान करणे हा आहे। तर बघा, भारतीय डाक विभागातर्फे दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांमध्ये फिलाटेली मार्फत फिलाटेलिक स्टॅम्पची माहिती तसेच स्टॅम्प संग्रहाबद्दल आवड निर्माण व्हावी यासाठी दीनदयाल शिष्यवृत्ती योजना ही राबविण्यात येते। यावर्षीच्या दीनदयाल शिष्यवृत्ती योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज सादर करावे लागणार आहे। बघा, लास्ट डेट आहे 31 ऑगस्ट। बघा, आता आजची 24 आहे, तर 31 ऑगस्ट पर्यंतची लास्ट डेट आहे, तुम्ही फॉर्म भरू शकता। तर या योजनेचा मूळ हेतू हा विद्यार्थ्यांमध्ये डाक प्रभागात प्रति आवड निर्माण व्हावी हा आहे। बघा, जे डाक विभाग खातं आहे आपलं, त्याच्या प्रति विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी यासाठी ही योजना आहे। या योजनेतून फिलाटेली छंद म्हणून जोपासणाऱ्या भारतातील 920 विद्यार्थ्यांना 6,000 रुपये प्रतिवर्ष याप्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे। जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज सादर करावेत। योजनेचा तपशील बघा, फिलाटेली एक छंद म्हणून पुढे ठेवण्यासाठी अखिल भारतीय स्तरावर विद्यार्थ्यांना 920 शिष्यवृत्ती प्रदान करत आहे। 920 विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे। प्रत्येक पोस्टल सर्कल इयत्ता 6वी, 7वी, 8वी आणि 9वीच्या प्रत्येकी 10 विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त 40 शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे। म्हणजे 40 विद्यार्थ्यांसाठी मान्यताप्राप्त 10 विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त 40 विद्यार्थी एवढ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे। मान्यताप्राप्त शाळांमध्ये इयत्ता 6वी ते 9वी मध्ये शिकणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती रक्कम तिमाहीत वितरित केली जाणार आहे। तर पात्रता अट पूर्ण करणाऱ्या आणि निवड प्रक्रियेत पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे। बघा, शिष्यवृत्तीची रक्कम रुपये 6,000 प्रतिवर्ष किंवा 500 रुपये दरमहा मिळणार आहे। प्रत्येक महिन्याला 500 रुपये किंवा एकूण वर्षाला 6,000 रुपये। शिष्यवृत्तीसाठीची निवड एका वर्षासाठी असेल आणि आधीच निवडलेल्या विद्यार्थ्याने पुढील वर्षी शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला असेल तर त्याने किंवा तिने इतर निकष पूर्ण केले असतील तर त्यावर कोणताही प्रतिबंध नसेल। स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक संभाव्य शाळेला नामांकित फिलाटेली लिस्टमधून निवडण्यासाठी एक फिलाटेली मेटर नियुक्त केला जाईल। फिलाटेली मेटर शालेय स्तरावरील फिलाटेली क्लबच्या निर्मितीमध्ये मदत करेल। तरुण आणि इच्छुक फिलाटेलिस्टला
छंद कसा जोपासावा याबद्दल मार्गदर्शन करेल आणि इच्छुक फिलाटेलिस्टला त्यांच्या फिलाटेली प्रोजेक्ट्स इत्यादींवर मदत करेल। पात्रता बघा, उमेदवार हा भारतातील मान्यताप्राप्त शाळेचा विद्यार्थी असावा, संबंधित शाळेत फिलाटेली क्लब असावा आणि उमेदवार हा क्लबचा सदस्य असणे गरजेचे आहे। बघा, हा क्लब पण असावा फिलाटेली क्लब आणि उमेदवार त्या क्लबचा सदस्य सुद्धा असावा। उमेदवार हा भारतातील मान्यताप्राप्त शाळेचा विद्यार्थी पण असावा। जर स्कूलमध्ये फिलाटेली क्लबची स्थापना झाली नसेल तर विद्यार्थ्यांचे स्वतःचे फिलाटेली डिपॉझिट खाते देखील विचारात घेतले जाऊ शकते। उमेदवाराचा शैक्षणिक रेकॉर्ड चांगला असणे आवश्यक आहे। शिष्यवृत्तीसाठी दीनदयाल स्पर्श योजना निवडीच्या वेळी उमेदवाराने नुकत्याच झालेल्या अंतिम परीक्षेत किमान 60% गुण किंवा समतुल्य ग्रेड पॉईंट्स मिळवलेले असावे। बघा, 60% गुण आवश्यक आहे। SC ST साठी 5% सूट दिले, म्हणजे त्यांना 55% गुण आवश्यक आहे। निवड प्रक्रिया बघा, दीनदयाल स्पर्श योजनेअंतर्गत निवड ही मंडळाद्वारे आयोजित फिलाटेली प्रश्नमंजुषामधील फिलाटेलीवरील प्रकल्प कार्य आणि कामगिरीच्या मूल्यमापनाच्या आधारे केली जाईल। बघा, प्रश्नमंजुषा म्हणून राहणार, म्हणजे प्रश्न विचारले जाणार आणि त्याद्वारे मूल्यमापन हे केले जाईल। टपाल अधिकारी आणि नामांकित फिलाटेलिस्ट यांचा समावेश असलेली मंडळ स्तरावर स्थापन केलेले समिती उमेदवाराने सादर केलेल्या फिलाटेलीवरील प्रकल्प कार्याचे मूल्यमापन अधिसूचना जारी करताना मंडळाद्वारे कोणत्या विषयावर प्रकल्प करावयाचा आहे याची यादी प्रदान केली जाईल। शिष्यवृत्तीचे वितरण बघा, पुरस्कार विजेत्यांना पालकांसोबत इंडिया पोस्ट पेमेंट बँक किंवा पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज बँकेत कोअर बँकिंग सुविधा असलेल्या शाखेत संयुक्त खाते उघडण्यास सांगितले जाईल। प्रत्येक पोस्टल सर्कल पुरस्कारार्थीची निवड करेल आणि लाभार्थ्याची यादी IPPB POSB कडे सुपूर्द करेल। शिष्यवृत्तीचे पैसे हे प्रत्येक मंडळाकडून यादी मिळाल्यानंतर पुरस्कारार्थींना त्रैमासिक आधारावर प्रत्येक तिमाही शिष्यवृत्ती दीनदयाल स्पर्श योजना दिली जाईल याची खात्री करेल। संपर्कासाठी बघा, माहितीसाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक किंवा पोस्ट ऑफिस सेव्हिंग बँकेत संपर्क करावा। बघा, त्यांचं म्हणणं आहे तुम्हाला आणखी अतिरिक्त माहिती हवी असेल तर तुम्ही इंडिया पोस्ट पेमेंट बँक किंवा पोस्ट ऑफिस सेव्हिंग बँकेत संपर्क करावा। तर ही अशा पद्धतीनं अशी महत्त्वाची माहिती आहे आणि त्याची लास्ट डेट ही आता जवळच आहे। तर किती बघितली ते आपण लास्ट डेट, तर बघा, दरमहा आहे म्हणजे प्रत्येक वर्षाला 6000 आणि प्रत्येक महिन्याला 500 असे 6000 रुपये मिळणार आहे। तर 31 ऑगस्ट ही लास्ट डेट आहे, त्याच्यामुळे नक्की फॉर्म भरा। ज्यांना पण याच्यात शिष्यवृत्ती योजनेत इंटरेस्ट असेल त्यांनी। बघा, माझा व्हिडिओ बनवण्याचा एवढाच मोटिव्ह आहे की तुम्हाला माहिती मिळावी। आता ही योजना आहे निघाली, ज्यांना पण फॉर्म भरायचा असेल ते तुम्ही भरू शकता। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ। माहिती आवडली असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा।